राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत असं पूर्ण म्हणजे कन्फर्म झालेलं आहे। आणि आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीसांचा नरेंद्र मोदी यांच्या समक्ष आणि हजारो लाखो त्यांच्या समर्थकांच्या समक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच का? कारण आता जो राज्यामध्ये पेच निर्माण झालेला आहे की मुख्यमंत्री पद कोणाला जायचं, कारण 20 तारखेला निकाल लागले, 23 तारखेला जवळपास रिझल्ट लागले, 20 तारखेला निवडणुका झाल्या, 23 तारखेला निकाल लागले आणि 23 तारखेपासून आज जवळजवळ 5 तारीख आहे आणि 5 तारखेला हे लोक शपथविधी घेतात। म्हणजे निकाल लागल्यापासून जवळजवळ 10-12 दिवसानंतर हा शपथविधीचा कार्यक्रम होते। हे याच्यासाठी थांबलेलं सगळं की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये ह्या राज्याची निवडणूक लढवली गेली, चांगल्या यशस्वीपणे त्यांनी निवडणूक पार पाडली आणि तसा निकाल देखील राज्याला दिला। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत हे कन्फर्म झालेलं। ज्यावेळेला भाजपच्या 132 सीट आलेल्या त्यावेळेला एकनाथ शिंदेचे स्वतःचे आमदार असं बोलत होते की स्वाभाविकपणे भाजपचे जर जास्त सीट आले तर मुख्यमंत्री पदावरती मोठा दावा हा भाजप करू शकतो, त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाही ते फिक्स होतं। मग देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा व्हायला लागली। त्याच्यामध्ये विनोद तावडेंचं एक वाक्य फार फेमस झालं। विनोद तावडेंनी बोलले की ज्या नावाची जास्त चर्चा होते तो मुख्यमंत्री कधीच होत नाही, हा भाजपचा इतिहास आहे। आणि खरं होतं ते। म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या ठिकाणचं जर आपण सरकार बघितलं तर या ठिकाणी काय होतं माहितीये का की जे सरकारमध्ये होते म्हणजे जे अगोदर मुख्यमंत्री नावाच्या रेसमध्ये होते ते मुख्यमंत्री न होता अचानक नावं जाहीर झाली आणि सगळ्यांना धक्का बसला। म्हणजे धक्का तंत्राचा वापर केला होता बीजेपीने, मध्य प्रदेश असेल। आणि ह्याच्यामुळे महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचं धक्कातंत्र वापर होऊ शकतो। देवेंद्र फडणवीसांच्या व्यतिरिक्त एखाद्या नवीन चेहऱ्याला या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते असं बोललं जात होतं। परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच का आणि महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये जसं धक्कातंत्र वापरलं तसं का नाही वापरलं हे समजून घेऊ आपण। देवेंद्र फडणवीसांचा इतिहास खूप स्ट्रॉंग आहे। म्हणजे त्यांनी 20व्या वर्षापासून वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली, पण प्रत्यक्ष राजकारणामध्ये ते उतरले 20व्या वर्षापासून। 20 वर्षाचा असल्यापासून ते राजकारणामध्ये संघटन बांधणीमध्ये असेल किंवा प्रचारामध्ये असेल, राजकारण कसं असतं, प्रचार कसा करायचा असतो, तिकीट कसं भरायचं असतं, फॉर्म कसा मिळवायचा असतो, या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं। ते बारकाईनं ते सगळं बघत होते। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांची योग्यता अशी आहे की मित्रांनो ते 6 वेळाचे आमदार आहेत, कंटिन्यू लगातार 6 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। दुसरी गोष्ट, पक्ष कसा मजबूत करायचा, संघटन कसं मजबूत करायचं आणि सरकार कसं स्थापन करायचं किंवा सरकार कसं चालवायचं असा तगडा आणि दांडगा अनुभव देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे आहे। 2014 साली ते मुख्यमंत्री झाले, 2014 ते 2019 5 वर्ष पूर्ण व्यवस्थितपणे त्यांनी सरकार चालवलं। 2019 साली देखील राज्यामध्ये महायुतीचे सरकार त्यांनी निवडून आणलं, परंतु ऐन वेळेला शपथविधी देखील झाला, परंतु ऐन वेळेला उद्धव ठाकरेंचं फिसकटलं आणि त्यांचं सरकार पडलं। ते 3 दिवसाचे मुख्यमंत्री होते। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षामध्ये गेले, परंतु 2.5 वर्षामध्ये त्यांनी पुन्हा कमबॅक केलं। 2.5 वर्षामध्ये कमबॅक करून एकनाथ शिंदेनं फोडलं, एकनाथ शिंदेनं फोडून त्यांनी स्वतःचं सरकार बनवलं आणि हे सगळं करत्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपली कौशल्य दाखवलं आणि आपली ताकद दाखवली। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांशिवाय राज्याला आणि बीजेपीला पर्याय नव्हता। कारण आता राज्याची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला माहिती आहे की बीजेपीच्या ह्या अभूतपूर्व यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद पवारांचा, उद्धव ठाकरेंचा शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल, हे तिन्ही पक्ष अगदी तळागाळाला जाऊन भेटलेत। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या जागी जर दुसरा एखादा नवीन चेहरा राज्याला दिला असता तर राज्यामध्ये अस्थिरता आली असती म्हणू शकता, किंवा तेवढ्या स्ट्रॉंगपणे सरकार चालवणं नवीन चेहऱ्याला ते शक्य झालं नसतं। इव्हन देवेंद्र फडणवीसांचा दांडगा अनुभव मी जसं तुम्हाला सांगितलं की अधिकाऱ्यांवरती वचप आहे, मंत्रालयातल्या सगळ्या सचिवांवरती त्यांचा पूर्ण बारकाईने लक्ष असतं। आता मी काल एक व्हिडिओ बघत होतो कोणास तरी, त्यांच्यामध्ये सांगत होते की देवेंद्र फडणवीस साधी सचिवांनी एखादी फाईल दिली, बाकीच्या मंत्र्यांना कसं असतं ना की फाईलवरती लिहून देतात की तुम्हाला हे करायचं आणि अशी सही करायची। देवेंद्र फडणवीसांच्या समोर पण असं लिहून येतं, परंतु देवेंद्र फडणवीस त्या सचिवाचं न ऐकता पूर्णपणे ती फाईल वाचतात, तो विषय काय समजून घेतात, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्याचं डिस्कशन करतात, चर्चा करतात, त्याच्यानंतर ते जाऊन सही करतात। म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे मायक्रो प्लॅनिंगनुसार ते काम करतात। त्याच्यामुळे सगळे अधिकारी वगैरे देवेंद्र फडणवीसांच्या परिचयाचे आहेत चांगलं, आणि सगळ्या अधिकाऱ्यांनाही माहिती की देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली कशा प्रकारची।
त्याच्यामुळे मला वाटतं राज्यामध्ये म्हणा किंवा बीजेपीकडे देवेंद्र फडणवीसांपेक्षा चांगला सक्षम चेहरा सध्या तरी नव्हता, हे सगळं राज्याची परिस्थिती बघता. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं बीजेपीला वाटलं असेल आणि आज ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी 5 वाजता शपथ घेणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री का झालेत किंवा त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला चेहरा का नाही झाला? कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय, जय मल्हार.